नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। शहरात 2 दिवसांपासून प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई। मोठ्यांना सोडून लहान मासे लावले जात आहेत गडाला। हळद प्रक्रिया यंत्रात अडकून एका महिलेचा मृत्यू। वाशिम ग्रामीण पोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद। विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या 3 दिवसीय प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन। प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन। संत नगरीत भाविकांच्या सोयीसाठी बांधला अंडरपास। अंडरपासचे सौंदर्याकडे भाविक आकर्षित। सोयाबीनला भाव मिळत नसल्याने हातात कोयता घेऊन शासनाच्या विरोधात शेतकऱ्याचे निषेध आंदोलन। आता सविस्तर बातम्या। अकोला शहरात गेल्या 2 दिवसांपासून गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होत असल्यामुळे गुटखा विक्री कमी झाली असून गुटख्याचे भाव वाढले आहेत। मोठ्या माशांना सोडून लहान मासे पकडण्यात येत असल्याची चर्चा होत आहे। अन्न व औषध प्रशासनाद्वारे कारवाई न होता पोलीस कारवाई करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। गेल्या 2 दिवसांपासून अकोला शहरात व जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्यावर जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे। विशेष बाब म्हणजे ही कारवाई अन्न औषध प्रशासनाद्वारे सुरू नसून पोलीस विभागाद्वारे करण्यात येत आहे। शहरातील सर्वच पोलीस स्टेशन हद्दीत 3 दिवसांपासून धाड सत्र राबवण्यात येत आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक नव्याने रुजू झाले आहेत, त्यामुळे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांना खुश करण्यासाठी ही कारवाई होत असल्याचे बोलले जात आहे, तर काही जण वेगळीच चर्चा करताना दिसत आहेत। आतापर्यंत सर्व काही ऑल इज वेल सुरू असताना आत्ताच का अशी एवढी घाई, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। काही जण तर वाढीव दर मिळावा यासाठी हा कारवाईचा बडगा दाखवण्यात येत असल्याची चर्चाही होताना दिसत आहे। अकोला हे गुटख्याचे माहेरघर मानले जाते। शहरातील प्रत्येक पानटपरीवर व लहान मोठ्या किराणा दुकानात अगदी सहजपणे प्रतिबंधित गुटखा मिळतो। मग आत्ताच का एवढी घाई? कारण गेल्या 2 दिवसांपासून पोलिसांच्या द्वारे ज्या पद्धतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे त्या पद्धतीवरून असे दिसून येते की पोलिसांना याची आधीच माहिती होती, मग यापूर्वी का कारवाई झाली नाही। MIDC पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुटखा येत असल्याची ही चर्चा आहे, परंतु त्यावर कारवाई होताना दिसत नाही। केवळ छोटे मासे फसवून मोठ्या माशांना अभय देण्याचे काम होत आहे। जर खरोखर प्रतिबंधित गुटखा अकोला जिल्ह्यातून काढायचा असेल तर अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाने संयुक्तपणे कारवाई करून या प्रतिबंधित गुटख्याला समूळ नष्ट करण्याची गरज आहे। हळकुंड स्वच्छ करण्याच्या यंत्रावर काम करत असताना एका महिला कामगाराचा मृत्यू झाला। ही घटना गुरुवारी 4 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास अकोला हिंगोली मार्गावरील जय गजानन कृषी बाजार समितीत घडली। या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून रेखा दौलत इंगोले, वय 45 वर्षे, राहणार पंचाळा, वाशिम असे मृतक महिलेचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार रेखा दौलत इंगोले या जय गजानन कृषी बाजार समितीत हळकुंड स्वच्छ करण्याचे काम करतात। गुरुवारी काम करताना यंत्राच्या पंख्यामध्ये रेखा इंगोले यांचा पदर किंवा डोक्याला बांधलेला रुमाल अडकल्याने त्या यंत्राकडे खिचल्या गेल्या। यात त्यांना गंभीर दुखापत झाली। घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली। तसेच रेखा इंगोले यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। मृतक रेखाताई इंगोले यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचे कारण अद्यापही अस्पष्ट असून शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल। विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने गोरक्षण रोडवर 3 दिवसीय विटेक्स 2024 या प्रदर्शनीचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला। व्यापार व उद्योग क्षेत्राशी निगडित असलेल्या या प्रदर्शनीचा लाभ अकोलेकरांनी घ्यावा असे आवाहन मान्यवरांनी उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले। विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची विटेक्स 2024 अर्थात विदर्भ इंडस्ट्रीज अँड ट्रेड एक्स्पो 3 दिवसीय व्यापार व उद्योग प्रदर्शनीला आजपासून गोरक्षण रोड परिसरातील गोरक्षण संस्थान मैदानात सुरुवात झाली। प्रदर्शनीचे उद्घाटन आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार वसंत खंडेलवाल, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष BC भरतिया नागपूर,
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर कमिटीचे प्रांतीय अध्यक्ष दीपक अग्रवाल, दि अकोला जनता बँकेचे अध्यक्ष व प्रदर्शनीचे मुख्य प्रायोजक असणाऱ्या जनता बँकेचे अध्यक्ष ज्ञानचंद गर्ग, कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक दालमिया, चेंबरचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल आदींची उपस्थिती होती. बदलत्या व्यापारी व उद्योग विश्वाची नवीन माहिती नागरिक, व्यापारी व उद्योजकांना व्हावी यासाठी विविध तांत्रिक परिसंवाद प्रदर्शनीत राहणार असून यावेळी ख्यातनाम उद्योजक, व्यापारी व विविध उद्योग संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष निकेश गुप्ता, उपाध्यक्ष आशिष चंदाराणा, राहुल गोयंका, सचिव नीरव वोरा, कोषाध्यक्ष किशोर बाछुका, सहसचिव व प्रदर्शनी संयोजक निखिल अग्रवाल, सहसंयोजक राहुल मित्तलसह विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. या प्रदर्शनीमध्ये सुमारे 150 पेक्षा जास्त स्टॉल या 3 दिवसीय प्रदर्शनीत आपली सेवा देणार असून यामध्ये सोलर सिस्टम, सर्व प्रकारचे फर्निचर, विविध प्रकारचे गिफ्ट आर्टिकल, सर्व प्रकारच्या गृहोपयोगी साहित्य, डिझायनर कापड गारमेंट, शैक्षणिक, ऑटोमोबाईल, गृहनिर्माण, अकाउंटिंग सॉफ्टवेअर, बँकिंग, कृषी, दाल मिल मशिनरी आदी सर्व प्रकारच्या साहित्यांचे विविध स्टॉल या प्रदर्शनीत आपली सेवा देणार आहेत. नागरिकांसाठी प्रदर्शनीत फेरफटका मारित असताना विरंगुळा म्हणून विविध प्रकारच्या खमंग व्यंजनाचं फूड जर्नी हे आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे. पतसंस्था चळवळीतून माझ्यासोबत स्नेहाचे संबंध असलेले कोल्हापूरचे आमचे ललितभाई गांधी, आमच्या अकोला जिल्ह्यातील एक अग्रगण्य मल्टी स्टेट शेड्यूल बँक अकोला जनता बँकेचे अध्यक्ष आनंदजी गर्ग, दीपेंद्र अग्रवाल जी, अशोक दालमिया, उन्मेष जी मानू, आनंद अग्रवाल, उनकी उपस्थिति आपने दर्ज कराई, उन्हें श्रद्धांजलि दी. ये जो एक जज्बा है ये बताता है कि हम कितने संवेदनशील हैं और हमारे लोगों के लिए हम कितने कमिटेड हैं. दोनों से मेरे बहुत अच्छे परिचय थे और दोनों कर्मठ कार्यकर्ता. कहना चाहूँगा आपके पूरे पूर्व अध्यक्ष जैसे कमलेश जैसे बहुत सारे आपके पूर्व अध्यक्ष है, आप एक कोर टीम बना के इसके इतिहास का एक पुस्तिका निकाली 90 साल का. अब 100 साल का इतिहास 100 साल पूरे ही बनेंगे तब, लेकिन अभी से लिखना शुरू करेंगे 90 साल का. संत गजानन महाराज मंदिरात दररोज होणारी भाविकांची मोठी गर्दी पाहता पार्किंग मधून थेट मंदिर परिसरात पोहोचण्यासाठी शेगाव संस्थांच्या वतीने अंडरपासची निर्मिती करण्यात आली. अंडरपास अत्यंत सुंदर तयार करण्यात आला असून सर्व सुविधायुक्त असल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शेगाव येथील संत शिरोमणी श्री गजानन महाराजांच्या समाधी मंदिरात दररोज हजारो भाविक संत नगरीत येत असतात. शेगाव संस्थांची स्वच्छता व्यवस्था संपूर्ण देशात प्रसिद्ध असून शेगावला येणाऱ्या भाविकांच्या निवासाचीही व्यवस्था आहे. नुकतेच नवीन वर्षाच्या निमित्ताने जेवणाची व्यवस्था, आनंद सागर, वैद्यकीय सेवा, सर्व भाविकांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा आणि नुकतेच बांधण्यात आलेले उच्च दर्जाचे वाहन पार्किंग इत्यादी देशातील कोणत्याही तीर्थक्षेत्रात अतुलनीय आहे. शेगाव संस्थानने भाविकांच्या सोयीसाठी बांधलेले हे मंदिर सर्व भाविकांच्या पसंतीस उतरले असून शेगावच्या मंदिराच्या आवारात पोहोचताच वाहन पार्किंग प्रवेश केल्यानंतर आता भाविकांना मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आता अंडरपासमधून जाणे सोपे झाले आहे. अंडरपासच्या आत दिसणारी स्वच्छता, विजेचे दिवे, चकचकीत जिने, स्टीलची रेलिंग, विश्रांतीसाठी बाक इत्यादी गोष्टी श्री शेगाव संस्थानच्या भाविकांच्या पसंतीस उतरत आहेत. मंदिराचे सौंदर्य वाढवण्यासाठी नेहमीच काही ना काही प्रयत्न केले जातात. सर्व भाविकांना आकर्षित करणारा हा अंडरपास देखील त्याचेच उदाहरण आहे. दर गुरुवारी शेगावला येणाऱ्या अकोल्यातील एका भाविकाने या अंडरपासबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. कसा वाटला नवीन भुयारी मार्ग? बापरे बाप, खूप सुंदर, खूप एकदम जोरदार. आपण नेहमी येता का? हा, आम्ही नेहमी येतो हर गुरुवारी. कसा प्रसन्न वाटलं? एकदम प्रसन्न म्हणजे एकदम आनंदाची, खूप आनंद वाटला, एकदम जोरदार. अपेक्षेनुसार सोयाबीनला योग्य दर न मिळाल्यामुळे खामगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात एका शेतकऱ्याने त्रस्त होऊन हातात मोठा कोयता घेऊन शासनाच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत शासनाच्या धोरणाचा निषेध केला. या घटनेमुळे परिसरात काही वेळाकरिता खळबळ उडाली होती. पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतले. सोयाबीनच्या भावात सुरुवातीपासूनच घसरण होती. सोयाबीन बाजारात येताच सोयाबीनचा भाव 5,500 रुपयांवर
पोहोचला होता. आणखी दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले नाही, पण आता सोयाबीनचे भाव आणखी घसरले असून 4,700 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव आणखी वाढतील असा विचार करून ज्या शेतकऱ्यांनी आपल्या घरात सोयाबीन साठवून ठेवले होते ते संभ्रमात पडले आहेत. यावर्षी आधीच सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे आणि दुसरे म्हणजे सोयाबीनचे भाव घसरल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. सोयाबीनच्या घसरलेल्या भावामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशाच एका त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने खामगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सरकारचा निषेध केला. या शेतकऱ्याने हातात मोठा देशी कोयता सदृश वस्तू घेऊन सरकारचा निषेध व्यक्त करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतले. या घटनेने कृषी उत्पन्न बाजारात खळबळ उडाली होती. कोणाला 50 किलो होते, कोणाला 30 किलो होते, तर कोणाला 10 किलो होत नाही. आपण कुठे प्रॉपर? पिंपळखुटा. नाव काय आपलं? रवी महानकर. आता हे राहणार पिंपळखुटा, तालुका जिल्हा अकोला. आता इथं आपण सोयाबीन आणलेली आहे. हो, सोयाबीन आणलेली आहे. 100 क्विंटल सोयाबीन विकली सर मी. 30 एकरामधली. एका एकरात 3 किलो सोयाबीन झाली. कशी बराबरी होणार? आता हत्यार राहिला, दुसरं काहीच नाही. पाटील, तुमची मागणी काय आहे? भाव मिळाला पाहिजे. भाव जास्त अपेक्षा नाही आहे. 6,000 जास्त आहे का? जास्त नाही. बोला ना. नाही बरोबर आहे, जास्त नाही भाव, जास्त नाही आहे. पोलीस कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, सर्व पोलीस कर्मचारी आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पेटवलेल्या ज्ञानाच्या मशालीचे दीपस्तंभापर्यंतच्या प्रवासाची गाथा आणि समाजाला सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला पाहण्याचे आवाहन चित्रपट निर्मात्यांनी केले आहे. जन्मापासून मरणापर्यंत कोणतेही कर्मकांड नसलेले शुद्ध विधींचा धर्म महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पेटविलेल्या ज्ञानाच्या मशालीची दीपस्तंभापर्यंतच्या प्रवासाची गाथा आणि समाजाला मानवतेचा आणि सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महात्मा फुले यांनी समाजात पुरोगामी विचार रुजवत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. क्रांतिकारी महात्मा ज्योतिरावांचा जीवन प्रवास मोठ्या पडद्यावर सर्वप्रथम मराठी भाषेत येत आहे. सत्यशोधक चित्रपट एकाच वेळी महाराष्ट्रातील सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. आजच्या पिढीला महापुरुषांचा इतिहास माहीत व्हावा, फुले दाम्पत्याचे जीवन संघर्ष कळावा हा चित्रपटामागील हेतू आहे. ज्योतिरावांच्या भूमिकेत संदीप कुलकर्णी तर राजश्री देशपांडे, सावित्रीमाईची मोनिका पडघन यांनी फातिमा शेख यांची भूमिका साकारली. 40 पेक्षा अधिक कलाकार चित्रपटात आहेत. प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघावा असे आवाहन सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक यांच्या वतीने करण्यात आले आहे. शहरात पहिल्यांदाच ब्रँडेड गारमेंट्स भव्य डिस्काउंटसह बिग ब्रँड अँड मल्टी गारमेंट बिग बंपर सेल संपूर्ण फ्रेश स्टॉक व डिस्काउंटसह अकोल्यातील दुर्गा चौकातील हॉटेल इंद्रप्रस्थ येथे सुरू झाला असून नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सेलमध्ये ब्रँडेड कपड्यांची भरपूर रेंज, विंटर ब्रँड बाजार, बनारसी सिल्क साडी अगदी माफक दरात उपलब्ध आहेत. अकोला शहरात पहिल्यांदाच ब्रँडेड गारमेंट्सच्या संपूर्ण फ्रेश स्टॉकसह भव्य डिस्काउंट सेल आला असून मार्केटमध्ये 1000 ते 3500 पर्यंत मिळणारे लेडीज, जेंट्स, किड्स गारमेंट्स शिलाई दरापेक्षाही कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे. तसेच जेंट्स अँड किड्स गारमेंट्स, ब्रँडेड शर्ट्स, ब्रँडेड टी शर्ट्स, फॉर्मल कॉटन पॅन्ट, बरमुडा, शॉर्ट लोअर, ट्रॅक पॅन्ट, विंटर गारमेंट्स आणि ब्रँडेड अंडर गारमेंट्ससह हजारो व्हेरायटीज सेलमध्ये उपलब्ध आहेत. कॉलर, गोलगड्याचे जेंट्स टी शर्ट, फॉर्मल शर्ट, जेंट्स जीन्स व ट्राउझर, लेडीज कुर्ती, वेस्टर्न टॉप, पार्टीवेअर डिझायनर फॅन्सी कुर्ती, लेगिन्स, जेगिंग, प्लाझो, लेडीज जीन्स, लोअर आणि हजारो व्हेरायटीज उपलब्ध आहेत. 1000 ते 2000 पर्यंत मिळणाऱ्या बनारसी सिल्क साड्या, पैठणी सिल्क, प्युअर कॉटन साडी, क्रेप सिल्क, ज्यूट सिल्क, इटालियन सिल्क, बनारस सिल्क आणि विविध प्रांतातील हजारो डिझायनर साड्या फक्त
150 ते 550 मध्ये उपलब्ध आहेत. तसेच ब्रँडेड फॉर्मल, कॅज्युअल, प्युअर लेदर शूज फक्त माफकमध्ये मिळतील. तर स्पेशल काउंटरवर इंडियन अँड इम्पोर्टेड ब्रा पॅन्टी 50 ते 150 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी या बंपर सेलला भेट देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अकोला देशमुख महिला मंडळाच्या वतीने बेसिक टू ॲडव्हान्स डिझायनर कॅन्डल सेमिनारचे आयोजन हॉटेल सेंटर प्लाझा येथे करण्यात आले होते. या एकदिवसीय कार्यशाळेला देशमुख महिला मंडळ तसेच इतर मंडळाच्या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देशमुख महिला मंडळ द्वारा दिनांक 30 डिसेंबरला बेसिक टू ॲडव्हान्स डिझायनर कॅन्डल सेमिनार हॉटेल सेंटर प्लाझा येथे आयोजित करण्यात आला. या सेमिनारला प्रशिक्षक म्हणून अंशुल गुप्ता लाभल्या. एक दिवसीय या कार्यशाळेला देशमुख महिला मंडळ तसेच इतर मंडळांच्या महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सुरुवातीला देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्ष राजेश्रीताई देशमुख यांनी मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन अंशुल गुप्ता यांचे स्वागत केले. या दरम्यान अंशुल गुप्ता यांनी मेणाचे प्रकार तसेच याकरिता लागणारे उत्तम साहित्य याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दरम्यान त्यांनी विविध आकाराच्या कॅन्डलचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यात चहा बिस्किट, रेड वाईन ग्लास, ओशन, कप केक, कॉफी मग इत्यादी सुंदर आकाराच्या मेणबत्त्या बनवून दाखविल्यात. कार्यक्रमाचे संचालन मंजुषा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला मंडळाच्या कार्यकारिणी, पदाधिकारी तसेच सदस्य यांची उपस्थिती लाभली. अब हम इसमें क्या करेंगे, ये देखिए इस तरह के कैंडल कलर्स मिलते हैं. अगर आप एज अ हॉबी बना रहे हो तो जो बच्चों के क्रेयॉन्स मिलते हैं ना, आप वो भी इसमें यूज कर सकते हो. क्रेयॉन के छोटे छोटे फ्लेक्स निकाल लीजिए और इसमें आप डाल दोगे तो उससे भी बहुत अच्छा कलर आ जाएगा. ठीक है, तो हम लोग थोड़ा सा ऑरेंज, ये स्पेशली कैंडल के कलर है, और थोड़ा सा गोल्डन येलो कलर. कलर बहुत कम लगते हैं और कलर का कभी कोई मेजरमेंट नहीं होता है ना, क्योंकि हर कलर का डिफरेंस होता है ना. तो हमको क्या करना पड़ता है, एक पेपर पे डाल के उसको चेक करना पड़ता है. अब मैं एक बार कलर चेक कर रही हूँ, ये देखिए मेरा हो गया. ठीक है, अब देखिए मेरे पास मोल्ड है, मैं इसमें धीरे से पोर कर देती हूँ. हल्का सा इसको पिन किया ऐसे, और देखिए बहुत कम वैक्स लगता है कैंडल में. खुशबू आ रही ना. पिंजर येथील 7 वर्षीय मुलाच्या हत्येच्या 16व्या दिवशी जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने या क्लिष्ट हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. त्यांनी गुन्हे शाखेची पहिली व दमदार कारवाई मानली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहून अपराधांवर वचक बसेल असे बोलले जात आहे. 19 डिसेंबर रोजी हरवलेला मुलगा शेख अफान शेख आयुब 7 वर्ष याचा मृतदेह स्थानिक गुन्हे शाखा अकोला आणि श्वान पथक व पोलीस स्टेशन पिंजर येथील पोलीस यांच्या पथकाने 12 दिवसाच्या आत प्रयत्नाने एका विहिरीत शोधून काढला. त्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासात वैद्यकीय अहवालावरून मयताचा गळा आवळून खून झाल्याचा अभिप्राय प्राप्त झालाय. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी स्थानिक गुन्हे शाखा व ठाणेदार पिंजर यांची बैठक घेऊन महत्त्वाचे मार्गदर्शन केले व गुन्हा उघडकीस आणण्याबाबत निर्देश दिले असता स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या 15 दिवसांपासून विचारपूस आणि तांत्रिक माहिती घेत संशयिताला सखोल विचारपूस केल्यानंतर त्याचा चुलत भाऊ विधी संघर्ष बालक यांनी खून केल्याची कबुली दिली. सदर क्लिष्ट प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले. लहान बालकाचा खून करणारा संशयित हा जवळचाच नातेवाईक असल्याने तसेच त्या बालकास मागण्याबाबत ठोस उद्देश कारण नसल्याने सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश मिळवले. 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून विजेचे बिल भरण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या जिल्ह्यातील 7688 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करून त्यांचे विद्युत मीटर जप्त करण्यासाठी दामिनी पथकाची निर्मिती केली आहे. अकोला शहरासाठी 5 दामिनी पथक कार्यान्वित करण्यात आले आहेत. या पथकाने 2 दिवसात 121 ग्राहकांवर कारवाई केली. महावितरणच्या अकोला झोनमध्ये मिशन 90 दिवस राबविण्यात येत आहे. या उपक्रमात परिमंडळाला थकबाकी शून्य करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून शहरासाठी 5 दामिनी पथकची निर्मिती करण्यात आली. एका दामिनी पथकात अतिरिक्त कार्यकारी, उपकार्यकारी अभियंतासह 10 महिला अभियंता कर्मचारी सहभागी असून वीज बिल न भरणाऱ्या आणि 10,000पेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या 20 ग्राहकांवर दामिनी पथकाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या पथकाद्वारे थकबाकीदार ग्राहकांना
एक संधी देत तात्काळ 100% वीज बिल न भरल्यास त्यांना मीटर दामिनी पथकाकडून जप्त करण्यात येईल। या कारवाईपूर्वी आतापर्यंत 95 ग्राहकांनी 5,68,000चा भरणा केला आहे, तर 26 ग्राहकांचे मीटर जप्त करण्यात आले। महावितरणचे 3,155 ग्राहकांकडे जवळपास 8,26,00,000 रुपये थकीत आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। शहरात 2 दिवसांपासून प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई। मोठ्यांना सोडून लहान मासे लावले जात आहेत गडाला। हळद प्रक्रिया यंत्रात अडकून एका महिलेचा मृत्यू। वाशिम ग्रामीण पोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद। विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या 3 दिवसीय प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन। प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन। संतनगरीत भाविकांच्या सोयीसाठी बांधला अंडरपास। अंडरपासचे सौंदर्याकडे भाविक आकर्षित। सोयाबीनला भाव मिळत नसल्याने हातात कोयता घेऊन शासनाच्या विरोधात शेतकऱ्याचे निषेध आंदोलन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।